हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूया 10 अशा नवीन किचन टिप्स. आणि सगळ्यात आधी मी माफी मागेन की माझा आवाज थोडासा खराब आहे. आवाज आजारी असल्यामुळं त्यामुळे तुम्ही ते ॲडजस्ट कराल अशी मी अपेक्षा करते आणि किचन टिप्सला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या म्हणजेच माझ्या आईच्या वयाचं जर कोणी व्हिडिओ पाहत असेल आणि माझ्याकडनं काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. आणि तसं मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की माझ्याकडनं यामध्ये अजून काही ॲड होऊ शकतं का, किंवा ही गोष्ट या ठिकाणी योग्य आहे, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर पहिली टिप पाहतोय आपण. ज्यावेळी आपल्याकडे घरामध्ये भाजी नसते त्यावेळी तुम्ही काय करता, तर मी काय केलेलं आहे, माझ्याकडे अगदी कमी तिखट अशा मिरच्या होत्या, त्या थोड्याशा पोपटी कलरच्या असतात, त्याचे मी तुकडे करून घेतले. आणि आता मसाल्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत 3-4 चमचे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे. आता एक पॅन घेऊन आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला या कट केलेल्या मिरच्या छान अशा यावर परतून घ्यायच्या आहेत. छान अशा परतल्या गेल्या की यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्या छान लवकर अशा परतल्या जातील. अगदी झटपट बनून तयार होतं आहे, खूप जास्त वेळही लागत नाही यासाठी. आता मिरच्या इथे छान परतल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला हा तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे हा जो मसाला आहे तो सुद्धा छान असा परतला जाईल. मसाला टाकल्यानंतर गॅस अगदी लो केलेला आहे आणि लो गॅसवर आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटांसाठी. आता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मी टाकलेलं आहे. तिखट तुम्हाला नाही वाटलं, गरज नसेल तर नका टाकू, पण मी इथे कलरसाठी तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा मसाला शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणीच टाकायचं आहे यासाठी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण टाकून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता हे छान शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. आणि अगदी झटपट अशी ही आपली मिरचीची भाजी इथे तयार झालेली आहे. अगदी 2 ते 3 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकते. नक्की बनवा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता पाहूया टिप नंबर 2. तर इथे मी प्लेटमध्ये काही साहित्य घेतलेलं आहे, जसं की कढीपत्त्याचा पूर्ण 1 पत्ता घेतलेला आहे, 1 लिंबू छान बारीक स्लाईस करून घेतलेला आहे, सफरचंद घेतलेला आहे, ज्याचे मी अर्धा सफरचंद आहे त्याचे बारीक काप केलेले आहेत, सोबतच कोथिंबीर आहे आणि 1 ते 1.5 इंच आलं आहे, त्याचे बारीक असे गोल गोल काप करून घेतलेले आहेत मी. अर्धं बीट आहे, बिटाचे सुद्धा काप केलेले आहेत आणि दालचिनी आहे. तर असे हे सगळे पदार्थ मी घेतलेले आहेत इथं. तर तुम्ही म्हणाल हे पदार्थ कशासाठी घेतलेले आहेत, तर आपल्याला बनवायचं आहे डिटॉक्स वॉटर. तर या पाण्याला अल्कलाईन वॉटरसुद्धा म्हणतात. तर पहा, एक काचेचा जग घ्यायचा आहे. आपल्याला बनवताना काचेचा जग वापरायचा आहे हे पाणी बनवण्यासाठी. आणि आता हे जे पदार्थ मी घेतलेले आहेत त्यातले 1 ते 2 पदार्थ घेऊन सुद्धा तुम्ही हे पाणी बनवू शकता. असं काही नाही की हे सगळे पदार्थ तुम्ही घ्यायलाच पाहिजे. जसं की तुम्ही संत्री यामध्ये ॲड करू शकता, काकडी ॲड करू शकता. अगदी त्यातले 1 ते 2 पदार्थ जेही उपलब्ध घरात आहेत ते वापरून तुम्ही हे जे पाणी आहे ते तयार करू शकता. आता हे सगळं मी या काचेच्या जगमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आता हे बनवायचं कधी, तर सकाळी 7 ते 8च्या सुमारास जेवढं लवकर बनवता येईल तेवढं लवकर बनवा. आणि त्यानंतर 2 तासांनी प्यायला सुरुवात करा हे पाणी. 2 ते 3 तास तुम्हाला असंच ठेवायचं आहे, त्यानंतर प्यायला सुरुवात करायची आहे आणि 3 वाजेपर्यंत तुम्हाला हे पाणी संपवायचं आहे. तर हे अल्कलाईन वॉटर आपल्या ओव्हरऑल बॉडीसाठी खूप फायदेशीर ठरतं. आपली याचे खूप सारे फायदे आहेत, पण महत्त्वाचे 3 असे फायदे आहेत की आपल्या ज्या शरीरातले घाण असते ती साफ करतं, म्हणजे आपलं शरीर जे आहे ते आतून स्वच्छ करतं. दुसरा फायदा म्हणजे आपली पचनशक्ती अतिशय छान होते, म्हणजे आपल्याला जर अपचनाचा जर त्रास असेल, तुमची पचनशक्ती जर कमजोर असेल तर ती सुधारते. आणि तिसरं म्हणजे तुमचा जर वेट लॉस होत नसेल त्यासाठी सुद्धा हे हेल्प करतं. आणि विशेष म्हणजे तुमच्या स्किनसाठी सुद्धा अगदी हे फायदेशीर आहे, कारण की जसं आपलं शरीर साफ होत जातं आपल्या त्वचेची पोतसुद्धा सुधारते. असे हे खूप सारे, एक नाही तर भरपूर सारे फायदे आहेत. आणि स्पेशली जर तुमच्याकडनं काही हेवी खाल्लं गेलं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे डिटॉक्स वॉटर घेऊ शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल.
आता पाहूया पुढची टिप. तर टिप नंबर 3मध्ये पाहतोय आपण, जेव्हा ही नवी भांडी आपण बाजारातनं विकत आणतो, कढई असेल, प्लेट असेल, अगदी काहीही असेल, त्यावर हे स्टिकर तर असतातच. तर आता हे स्टिकर जर आपण असेच काढले तर काय होतं, ते व्यवस्थित निघत नाहीत आणि ते दिसायलाही बरं दिसत नाही. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, हे भांडं अगदी हलकं असं गरम करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. थोडं गरम झाल्यानंतर आणि त्यानंतर हे चाकूच्या साहाय्याने पहा मी असं काढून घेत आहे. म्हणजे काय होईल की हे स्टिकर जे आहे ते गरम झाल्यामुळं ते पटकन निघतात. आणि पहा आता यावर थोडंसं चिकट आहे, तर ते पण आपण या घासणीने असं काढून टाकणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपलं जे स्टिकर आहे ते त्यावर राहत नाहीत आणि हे ते त्याचा जो स्टिक आहे तो यावर शिल्लक राहतो. तर अशा प्रकारे घासून घेतलं तर तो सुद्धा निघून जातो. तर पहा अशा प्रकारे नव्या भांडीचे स्टिकर जे आहेत ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. आता वळूया आपण पुढच्या टिपकडे. तर इथे पहा, आपण भाजीपाला जेव्हा विकत आणतो तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, हा जो सगळा भाजीपाला आहे तो आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एक मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे सगळा भाजीपाला त्यामध्ये मावेल. तर एखादं घमेलं घेतलं तुम्ही तरीही चालेल. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी सोडून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या छान वर खाली करून आपल्याला छान असं स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर याच्यावरची धूळ, माती वगैरे जी असते ती निघून जाते. आणि त्यानंतर आपल्याला या भांड्यामध्ये पुन्हा पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. तर मिठामुळे काय होतं, याच्यावर जी रासायनिक फवारणी केलेली असते तर ती 50% निघून जाते आणि आपल्याला निदान आपण 100% तर ते रिमूव्ह करू शकत नाही, कारण की त्यावर फवारणी केलेलीच असते. रासायनिक फवारणी असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. तर त्यामुळे ही प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर पहा मी 50% जरी निघाली तर त्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात कमी होतं. असंच जर आपण फक्त धुवून खाल्ल्या तर नक्कीच आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे. तर त्यामुळे एक 10 ते 15 मिनिट तुम्हाला मिठाच्या पाण्यामध्ये ह्या भाज्या ठेवायच्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला ह्या भाज्या काढून पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्वच्छ करून पुसून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे अजून एक फायदा होतो की आपल्याला भाज्या रोज रोज धुवत बसायची गरज पडत नाही. सकाळच्या काही गडबडीमध्ये पटकन असं हाताशी आपल्याला धुसलेल्या भाज्या आल्या की पटकन कापता येतात. तर आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. आता पाहूया पुढची टिप. तर पुढच्या टिपमध्ये पहा मी इथे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि आता हे डाळवं आपल्याला एका पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून साधारण 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास कमीत कमी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर ती खोबरंसुद्धा तुम्ही यामध्ये भिजवू शकता. इथे आपण बनवत आहोत इडलीसाठी लागणारी चटणी. तर पहा आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेत आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जर का सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये भिजवू शकता, म्हणजे ओलं खोबरं तुमचं आपोआपच तयार होतं. आता यामध्ये मिरची, लसूण टाकून आपल्याला छान हे वाटून घ्यायचं आहे आणि पहा अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता हे छान असं आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर आता ही चटणीची रेसिपी मी तुम्हाला का दाखवते आहे, तर जेव्हा आपण उडपीमध्ये जी चटणी खातो त्याची जी चव आहे ती खूप छान लागते. अगदी सेम टू सेम चव लागते आपल्याला ह्या प्रकारे जर चटणी बनवली तर. जसं की म्हणजे तुम्ही डाळ भिजवली आणि त्यानंतर चटणी बनवली तर ती जी रेसिपी आहे ती अगदी उडपी स्टाईल लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही एकदम सिक्रेट अशी टिप आहे. तुम्हाला कुठेही बघायला किंवा मिळणार नाही किंवा मला असं वाटतं की तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही. अगदी सिक्रेट अशी ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे डाळ भिजून इडलीची चटणी करा, खूप छान लागते. आता त्यानंतर त्यामध्ये तेल, जिरी, मोहरी, थोडासा कढीपत्ता, हिंग आणि मीठ टाकून आपल्याला ही चटणी जी आहे ती हा जो तडका आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर पहा तुमची जी चटणी आहे ती अगदी नेक्स्ट लेवल तयार होते. म्हणजे आपण जी डाळ भिजवतो ना त्याचा हा सगळा परिणाम होतो. अगदी सिक्रेट रेसिपी आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी तुम्हाला असा फील येईल की तुम्ही इडली आणि चटणी हॉटेलमध्येच खात आहात, अशी ती चटणी लागते, मस्त अशी होते. तर आता पुढची टिप पाहूया आपण. तर पहा इथे ओला नारळ मी घेतलेला आहे आणि ओला नारळ जेव्हा आपल्याकडे खूप सारा जमा होतो तर त्यावेळी अशावेळी काय करायचं, तो नारळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा. त्यानंतर अगदी सुक्का असा करून घ्यायचा, म्हणजे कोरडा असा करून घ्यायचा. त्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजरमध्ये जर ठेवला तर 6 महिने अगदी व्यवस्थित असा टिकतो. आता पाहूया पुढची टिप.
तर इथे आपण जशी पोळी लाटतो तशी मी इथे लाटून घेतलेली आहे. त्यावर लोणच्याचा मसाला आपल्याला पसरून घ्यायचा आहे सगळीकडे टाकून. आणि पहा, मधल्या साईडला अर्धी अशी चीर आपल्याला देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे गोल गोल गुंडाळत आपल्याला याचा कोन तयार करायचा आहे. आता हा कोन तयार झाल्यानंतर अशा प्रकारे दाबून आपण याचा उंडा तयार करून घेणार आहोत. आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं पीठ लावून आपल्याला हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे. तर हा पराठा चवीला अतिशय छान लागतो. तर अशा प्रकारे छान थोडासा आपल्याला खूप जास्त फुल गॅसवर भाजायचा नाही आहे, थोडा कमी गॅसवर भाजायचा, म्हणजे छान असा क्रिस्पी तयार होतो. तर हा पराठा तुम्ही सकाळी सकाळी बनवून चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा भाजीबरोबर खाऊ शकता. छान तूप लावून भाजला तर अजूनच छान लागतो. तर लहान काय अगदी मोठे सुद्धा आवडीने खातील असा हा पराठा बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा हा लोणच्याचा पराठा, चवीला अतिशय सुंदर लागतो. आता पाहूया आपण पुढची टीप. तर पुढच्या टिपमध्ये आपण पाहतोय की आपण जेव्हा म्हणजे पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवतो, तर त्यामध्ये आता मी इथे चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा ते पाव चमचा, अर्धा नाही सॉरी पाव चमचा. त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल की हळदीमुळे कलर छान येतो आणि तुपामुळे डाळ अतिशय चवीला छान लागते आणि शिजते सुद्धा अतिशय छान. आता आपल्याला लगेच झाकण न लावता याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे आणि हा वरचा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण की हा जो युरिक ॲसिड जे असतं आपलं वाढतं जर आपण हा फेस जर नाही काढला. आणि त्यानंतर तुमची जी डाळ आहे ती मस्त अशी तुपामुळे, मिठामुळे आणि हळदीमुळे मस्त अशी शिजून तयार होते. आता वळूया पुढच्या टिपकडे. तर पहा, इथे मी सगळ्या प्रकारची जी ड्रायफ्रूट्स आहेत ती कट करून घेत आहेत. आता हे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवण्याचं कारण काय की आपल्याला जर काही गोडाचा पदार्थ किंवा काही बनवायचं असेल तर अशा प्रकारची जी ड्रायफ्रूट्स असतात ते जर अशा प्रकारे आपण कट करून ठेवले तर आपण कुठलाही एखादा पदार्थ बनवत असेल तर त्यावेळी आपल्याला अगदी पटकन घेऊन वापरात आणता येतात. त्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वाचतो. आणि सध्या तर सणवार जर येतच आहेत, त्यामुळे हे जे काम आहे अशा प्रकारे जर तुम्ही ही पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी पटकन अशा आपली जी ही गोष्ट आपण बनवायला घेतो ती सोपी वाटायला लागते, वेळ वाचतो त्यामुळे. त्याचप्रकारे मी इथे खोबरं किसून घेत आहे आणि खोबरंसुद्धा अशा प्रकारे किसून तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर ते लवकर खराब होत नाही, म्हणजे त्याचा वास येत नाही. आणि जे राहिलेले तुकडे आहेत ते तुम्ही भाजी करताना वापरू शकता. तर आजच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.